आज आकाशात उडणाऱ्या विमानाचे हं. किंवा रस्त्यावर धावणाऱ्या गाडीचे जे इंधन आपण वापरतो ना, ते प्रत्यक्षात लाखो कोटी वर्षांपूर्वी समुद्रात पोहणाऱ्या अतिसूक्ष्म जीवांच्या अवशेषांपासून बनले आहे. अगदी बरोबर. म्हणजे विचार करा, आपण अतिप्राचीन काळातील जीवाश्म जाळून आजचे हे वेगाने धावणारे आधुनिक जग चालवत आहोत. तर द डीप डाईव्हच्या या सखोल चर्चेत आज आपण पाहणार आहोत की जमिनीखालच्या या काळ्याभोर चिकट कच्च्या तेलाचे, ज्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो. हो तेच क्रूड ऑइल, हं. तर त्याचे आपल्या घरात आणि गाडीत वापरल्या जाणाऱ्या स्वच्छ इंधनात कसे रूपांतर होते. हा प्रवास केवळ एका कारखान्यापुरता मर्यादित नाही बरं का, तर याची मुळे विज्ञानात, भूगोळात आणि पृथ्वीच्या अतिप्राचीन इतिहासात खूप खोलवर रुजलेली आहेत. नक्कीच. आणि हा प्रवास श्रोत्यांसाठी समजून घेणं म्हणूनच खूप महत्वाचे आहे. कारण आपण जे इंधन अतिशय सहजतेने रोज जाळतो, ते तयार करण्यासाठी निसर्गाला किती प्रचंड काळ आणि एका अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून जावे लागले आहे, हे खरंच थक्क करणारे आहे. कसे हे कच्चे तेल म्हणजे एका अर्थाने प्राचीन सूर्याची ऊर्जाच आहे. प्राचीन सूर्याची ऊर्जा हा शब्दप्रयोगच खूप कुतूहल निर्माण करतो. म्हणजे इंधन पंपावर मिळणाऱ्या पेट्रोलचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला थेट लाखो कोटी वर्ष मागे जावे लागेल, हे नक्की. हो, अगदी. पण मला इथे एक प्रश्न पडतो. आपण म्हणतो की हे तेल मृत जीवांच्या अवशेषांपासून बनले, पण जेव्हा जंगलात किंवा समुद्रात एखादा जीव मरतो तेव्हा तो नैसर्गिकरित्या कुजून जातो, नष्ट होतो ना. मग या विशिष्ट जीवांचे असं काय वेगळे झाले की त्यांचे चक्क तेलात रूपांतर झाले? हां, खूपच तार्किक प्रश्न विचारलास. म्हणजे बघ, सामान्यतः मृत शरीर कुजून नष्ट होण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. अच्छा. जीवाणू आणि बुरशी ऑक्सिजनच्या मदतीने मृत शरीराचे विघटन करतात. पण कच्च्या तेलाच्या निर्मितीमध्ये ना, एक अतिशय वेगळी भौगोलिक परिस्थिती निर्माण झाली होती. लाखो कोटी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीवर आजच्यासारखे प्रगत जीव किंवा डायनासोरही नव्हते, रंगायचे आणि प्रकाश संश्लेषणातून सूर्याची ऊर्जा स्वतःमध्ये साठवायचे. म्हणजे ते स्वतःच एक ऊर्जेचं स्रोत बनत होते. अगदी बरोबर. मग जेव्हा ते मरण पावले तेव्हा ते समुद्राच्या अगदी तळाशी जाऊन साचले. अच्छा, म्हणजे समुद्राच्या तळाशी या मृत सूक्ष्म जीवांचा एक महाकाय थर तयार झाला असेल, पण तिथे ऑक्सिजन नव्हता का? अगदी नाममात्र. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे मृत जीव तिथे नुसतेच पडून राहिले नाहीत. त्यांच्यावर नद्यांमधून वाहून आलेला गाळ, माती आणि वाळूचे थर एकावर एक साचत गेले. बापरे. हो, लाखो वर्षांच्या काळात या गाळाचे अक्षरशः हजारो फुटांचे जाड थर तयार झाले. यामुळे तळाशी असलेल्या त्या सेंद्रिय पदार्थांचा ऑक्सिजनशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला. आता इथे मुख्यत्वे दोन गोष्टी घडत होत्या. कोणत्या? एक म्हणजे हजारो फूट जाड मातीच्या थरांचा वरून पडणारा प्रचंड दाब, आणि दुसरे म्हणजे पृथ्वीच्या गाभ्यातून येणारी प्रचंड उष्णता. अरे वा, म्हणजे जसे आपण स्वयंपाकघरात प्रेशर कुकर वापरतो तसंच काहीसे ना. हो, अगदी तसंच. म्हणजे कुकरमध्ये खालून उष्णता मिळते आणि आतून प्रचंड दाब निर्माण होतो, ज्यामुळे कडक धान्याचं स्वरूप पूर्णपणे बदलून ते मऊ शिजते. निसर्गाने या प्राचीन सेंद्रिय पदार्थांवर असाच काहीसा प्रेशर कुकरचा प्रयोग लाखो वर्ष केला असे आपण म्हणू शकतो. हे उदाहरण या प्रक्रियेला समजून घेण्यासाठी एकदम योग्य आहे. या नैसर्गिक प्रेशर कुकरमध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे ते अवशेष कुजले नाहीत. त्याऐवजी त्यांच्यात बदल झाले. हो, प्रचंड दाबाच्या आणि उष्णतेचा प्रभावाखाली त्यांच्यात अत्यंत गुंतागुंतीची रासायनिक बदल झाले. या प्रक्रियेतून त्या सेंद्रिय पदार्थांचे रूपांतर हायड्रोकार्बन नावाच्या संयुगांमध्ये झाले. हायड्रोकार्बन? हायड्रोकार्बन म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन यांचे रेणू एकमेकांशी एक विशिष्ट रचनेत जोडले जाऊन तयार झालेला पदार्थ. आणि हेच ते काळेभोर कच्चे तेल आहे जे आज आपण पाहतो. समजलं. पण मला एक सांगा, हे सगळं समुद्राच्या तळाशी लाखो वर्षांपूर्वी घडले. बरोबर. आज आपण हे तेल जमिनीवर, वाळवंटात किंवा अगदी बर्फळ प्रदेशातही काढतो. आणि हे जमिनीच्या इतके खोल असते, तर भूगर्भशास्त्रज्ञांना नक्की कसे समजते की कोणत्या ठिकाणी हा प्लँक्टनचा दफनभूमी असलेला खजिना लपलेला आहे? ते काय सगळीकडे खड्डे खोदून पाहत नाहीत? नाही, तसे करणे केवळ अशक्य आणि अत्यंत खर्चिक आहे. यासाठी हे शास्त्रज्ञ अंशिस्मिक सर्वे किंवा भूकंपीय लहरींचा वापर करतात. भूकंपीय लहरी म्हणजे कृत्रिम भूकंप? एका अर्थाने हो. ते जमिनीवर किंवा समुद्राच्या तळाशी कृत्रिमरित्या लहान स्फोट घडून आणतात किंवा विशेष मशीनद्वारे कंपने निर्माण करतात.
या लहरी जमिनीखालील खडकांच्या विविध थरांवर आढळून परत येतात. अच्छा, म्हणजे इकोसारखं काम करतंय. अगदी बरोबर. ध्वनीच्या या परावर्तित लहरींचा अभ्यास करून संगणकावर जमिनीखालील खडकांचा एक 3D नकाशा तयार केला जातो. तेल नेहमी सच्छिद्र खडकांमध्ये स्पंजसारखे साचलेले असते आणि त्यावर एका टणक खडकाचं आवरण असते, ज्यामुळे ते बाहेर पडू शकत नाही. हम्म. असा भूगर्भीय सापळा शोधण्याचं काम हे शास्त्रज्ञ करतात. हे तंत्रज्ञान खरोखरच अफाट आहे. म्हणजे आपण जमिनीखाली लपलेला हा लाखो वर्षांपूर्वीचा साठा शोधून काढतो आणि मग मोठमोठे पंप लावून ते कच्चे तेल बाहेर काढतो. पण काय? जेव्हा मी या प्रक्रियेबद्दल वाचत होते तेव्हा माझ्या मनात एक विचार आला. जमिनीतून निघणारे हे कच्चे तेल म्हणजे प्रामुख्याने हायड्रोकार्बनचे मिश्रण आहे ना? हो, अगदी. मग आपण ते थेट फिल्टर का करत नाही? म्हणजे एखाद्या महाकाय औद्योगिक गाळणीतून हे तेल गाळून त्यातील कचरा आणि जड पदार्थ वेगळे काढले तर आपल्याला चहाच्या गाळणीसारखे स्वच्छ पेट्रोल किंवा डिझेल खाली मिळेल ना? यासाठी एवढ्या मोठ्या रिफायनरीची काय गरज आहे? हा विचार खूप नैसर्गिक आहे. पण दुर्दैवाने कच्च्या तेलाच्या बाबतीत कोणतीही भौतिक गाळणी किंवा फिल्टर काम करत नाही. असं का? याचं कारण असं की कच्च्या तेलात असलेले हलके गॅस, पेट्रोल, डिझेल आणि अगदी चिकट डांबर हे केवळ एकमेकात मिसळलेले नसतात, तर ते रासायनिक पातळीवर अतिशय घट्ट बांधले गेलेले असतात. अच्छा. ते एखाद्या द्रवात तरंगणाऱ्या घनकणांसारख्या नाहीत, ज्यांना तुम्ही गाळून वेगळे कराल. कच्चं तेल हे विविध लांबीच्या हायड्रोकार्बन साखळ्यांचं एक अतिशय गुंतागुंतीचं आणि एकसंध मिश्रण आहे. म्हणजे एखाद्या मिक्स फ्रूट स्मूदी सारखे, जिथे आपण अनेक फळे मिक्सरमध्ये बारीक करतो आणि नंतर त्यातून पुन्हा सफरचंद किंवा केळी गाळून वेगळी काढता येत नाही. स्मूदीचं उदाहरण थोडं अपुरं पडतं इथे. का बरं? कारण स्मूदी आपण कोणत्याही प्रकारे पुन्हा वेगळी करू शकत नाही, पण कच्चं तेल आपण वेगळं करू शकतो. फक्त त्यासाठी गाळणीऐवजी आपल्याला उष्णतेचा वापर करावा लागतो. उष्णतेचा? हो, याला विज्ञानाच्या भाषेत विभागीय आसवन किंवा फ्रॅक्शनल डिस्टिलेशन असे म्हणतात. उष्णतेचा वापर करून वेगळे करणे हे कसे शक्य आहे? कल्पना कर की एका रेस ट्रॅकवर अनेक धावपटू एकत्र धावत आहेत. यातील काही धावपटू अतिशय चपळ आणि हलके आहेत, तर काही खूप जड आणि संथ आहेत. जसजशी रेस पुढे जाते तसतसे चपळ धावपटू सर्वात पुढे पोचतात आणि जड धावपटू मागे राहतात. डिस्टिलेशन टॉवरमध्ये उष्णता ही त्या ट्रॅकवर धावण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेसारखी काम करते. अच्छा. म्हणजे उष्णतेमुळे हे वेगवेगळ्या वजनाचे रसायनांचे रेणू एकमेकांपासून वेगळे होतात. अगदी तसंच. रिफायनरीमध्ये सर्वात आधी हे कच्चं तेल एका महाकाय भट्टीमध्ये सुमारे 400 अंश सेल्सिअसपर्यंत गरम केले जाते. बापरे, 400 अंश? हो. आता कच्च्या तेलातील जे वेगवेगळे पदार्थ आहेत त्या प्रत्येकाचे उकळण्याचे आणि वाफ बनण्याचे तापमान वेगवेगळे असते. जेव्हा तेल 400 अंशावर पोहोचते तेव्हा त्यातील बहुतांश घटक वाफेत रूपांतरित होतात. ही प्रचंड गरम वाफ मग एका उंच टॉवरमध्ये म्हणजेच डिस्टिलेशन कॉलममध्ये खालून सोडली जाते. आणि जसजशी ती गरम वाफ त्या उंच टॉवरमध्ये खालून वर जायला लागते तसतसे टॉवरच्या वरच्या भागातील तापमान तुलनेने कमी होत जाते. अगदी बरोबर. म्हणजे तळाशी 400 अंश असेल तर सर्वात वर तापमान अगदी कमी असेल. बरोबर. म्हणजे तापमानानुसार ते पदार्थ वेगवेगळ्या स्तरांवर थंड होऊन पुन्हा द्रव रूपात जमा होत असतील. बरोबर. होय, जे घटक हलके असतात त्यांच्या हायड्रोकार्बन साखळ्या लहान असतात, त्यांचे उकळण्याचे तापमान खूप कमी असते. त्यामुळे ते वाफेच्या रूपात टॉवरमध्ये अगदी वरच्या स्तरापर्यंत पोहोचतात आणि तिथे थंड होऊन वेगळे होतात. या उलट जे घटक जड असतात त्यांच्या साखळ्या खूप मोठ्या आणि गुंतागुंतीच्या असतात. त्यांना उकळण्यासाठी खूप जास्त तापमान लागते. त्यामुळे ते टॉवरच्या खालच्या भागातच, जिथे तापमान जास्त असते, तिथेच द्रवरूपात गोळा होतात. गुरुत्वाकर्षण आणि तापमान यांचे हे गणित किती अचूक काम करताना सर्वात हलके पदार्थ आपोआप वर जातात आणि जड पदार्थ खाली राहतात. हो ना. आता या टॉवरमध्ये नक्की काय काय मिळते हे जाणून घेणं श्रोत्यांसाठी खूप रंजक ठरेल. आपण सर्वात वरून सुरुवात करूया. म्हणजे तिथे तापमान सर्वात कमी असते, तर तिथून नक्कीच सर्वात हलका घटक मिळायला हवा. तो थेट वायूच्या रूपात बाहेर पडतो का? हो. टॉवरच्या सर्वात वरच्या स्तरावर जो घटक मिळतो तो म्हणजे LPG, लिक्विसाइड पेट्रोलियम गॅस. अगदी बरोबर. हा कच्च्या तेलातील सर्वात हलका घटक आहे, ज्यामध्ये कार्बनचे फक्त 1 ते 4 अणू असतात. कक्ष तापमानाला हा वायूच्या स्वरूपात असतो. तो अत्यंत वेगाने पेट घेतो आणि पूर्णपणे स्वच्छ जळतो. त्यामुळेच तो आपल्या स्वयंपाकघरात सिलेंडरमध्ये वापरला जातो. अरे वा.
म्हणजे आपण जो स्वयंपाक करतो तो कच्च्या तेलाच्या सर्वात हलक्या भागावर. आता या LPGच्या अगदी खालील स्तरावर काय मिळते? हा तोच भाग आहे का ज्यासाठी आपण पेट्रोल पंपावर रांगा लावतो? बरोबर ओळखलंस. LPGच्या खालील स्तरावर पेट्रोल मिळते. पेट्रोलच्या रेणूंमध्ये 5 ते 10च्या आसपास कार्बन अणू असतात. हे एक हलके आणि अत्यंत बाष्पनशील द्रव इंधन आहे. ते सहजपणे वाफेत रूपांतरित होते. आणि त्यामुळेच ते कार आणि बाईकच्या इंजिनसाठी योग्य ठरते ना, कारण स्पार्क प्लगने ठिणगी टाकल्यावर ते लगेच पेट घेऊ शकते. अगदी अचूक. त्याच्या याच गुणधर्मामुळे छोट्या वाहनांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. पण इथे मला एका गोष्टीचे खूप नवल वाटते. कशाचे? पेट्रोल आणि विमान इंधन हे दोन्ही शुद्ध आणि हलके आहेत असे मला नेहमी वाटायचे. पण जेव्हा मी या सखोल चर्चेसाठी माहिती वाचत होते तेव्हा मला एक धक्काच बसला. आकाशात हजारो किलोमीटर वेगाने उडणाऱ्या विमानांचे इंधन आणि गावाकडे पूर्वी स्टोव्हमध्ये अन्न शिजवण्यासाठी वापरले जाणारे केरोसिन म्हणजे रॉकेल हे दोन्ही जवळपास एकच आहेत? हो, हे खरंय. हे कसं शक्य आहे? विमानासारख्या अत्याधुनिक यंत्रात आपण साधे केरोसिन कसे वापरू शकतो? हे ऐकायला नक्कीच थोडे विचित्र वाटते, पण यामागे अत्यंत ठोस असे वैज्ञानिक कारण आहे. विमानांमध्ये जे जेट फ्यूल वापरले जाते ते मुळात उच्च दर्जाचे शुद्ध केलेले केरोसिनच असते आणि ते डिस्टिलेशन टॉवरमध्ये पेट्रोलच्या खालील स्तरावर मिळते. पण पेट्रोल का नाही वापरत विमानात? कारण विमानांना असे इंधन लागते जे अतिशय उंचावर काम करेल. जेव्हा विमान 35,000 फुटावर उडत असते तेव्हा बाहेरचे तापमान उणे 50°C पेक्षाही कमी असते. बापरे, इतकं थंड? हो. जर तिथे आपण पेट्रोल वापरले तर ते खूप लवकर बाष्पीभवन होऊन धोकादायक ठरू शकते आणि जर डिझेल वापरले तर ते अशा गोठवणाऱ्या तापमानात जेलसारखे घट्ट होऊ शकते. अच्छा, म्हणजे केरोसिनचा गोठणबिंदू खूप कमी असतो आणि ते लवकर बाष्पीभवनही होत नाही. होय, केरोसिन उणे 40 ते उणे 50 अंशावरही प्रवाही राहते आणि त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेची घनता खूप जास्त असते, ज्यामुळे विमानांसाठी ते सर्वात सुरक्षित आणि आदर्श इंधन बनते. विज्ञानाची ही कमालच आहे. आता आपण पेट्रोल आणि विमान इंधनाबद्दल बोललो, पण रस्त्यावरून हजारो टनांचा माल वाहून नेणारे मोठे ट्रक किंवा समुद्रातून माल वाहतूक करणारी महाकाय जहाजे नक्कीच महागड्या पेट्रोलवर धावू शकत नसतील. त्यांना एवढी ताकद कुठून मिळते? त्यासाठी आपण टॉवरच्या आणखी खालच्या स्तरांकडे जावे लागेल. तिथे डिझेल आणि हेवी फ्युएल ऑइल यांचा वापर होतो. जसजसे आपण टॉवरमध्ये खाली येतो तसतसे हायड्रोकार्बनचे रेणू मोठे आणि जड होत जातात. म्हणजे डिझेल हे पेट्रोलपेक्षा जड असतं? हो, डिझेल हे पेट्रोलपेक्षा जड आणि घट्ट असते. त्यात ऊर्जेची घनता जास्त असते. याचा अर्थ 1 लिटर डिझेलमध्ये 1 लिटर पेट्रोलपेक्षा जास्त ऊर्जा साठवलेली असते. त्यामुळे ट्रक, मोठ्या बसेस, रेल्वेचे इंजिन आणि महाकाय जहाजे चालवण्यासाठी जिथे प्रचंड टॉर्क किंवा ताकदीची गरज असते तिथे या जड इंधनाचा वापर केला जातो. आणि टॉवरच्या अगदी तळाशी काय राहते, जिथे तापमान 400 अंशांच्या आसपास असते आणि जिथून कोणतीही वाफ वर जात नाही? सर्वात खाली जो उरलेला भाग असतो तो अत्यंत जड, काळा, अतिशय घट्ट आणि चिकट असतो. त्यातले सगळे हलके पदार्थ उडून गेलेले असतात. या तळाला उरलेल्या पदार्थाला डांबर किंवा अस्फाल्ट म्हणतात. अच्छा, ज्याचा उपयोग आपण रस्ते बनवण्यासाठी आणि इमारतींच्या वॉटरप्रूफिंगसाठी करतो. बरोबर. म्हणजे निसर्गाने दिलेल्या या कच्च्या तेलाचा एकही थेंब वाया जात नाही. वरच्या हलक्या गॅसपासून ते खालच्या चिकट डांबरापर्यंत प्रत्येक गोष्टीचा आपण वापर करतो. अगदी 100% वापर होतो. पण या सगळ्या प्रक्रियेत मला एक खूप मोठा व्यावहारिक प्रश्न दिसतोय. कोणता? आपण पाहिले की डिस्टिलेशन टॉवर आपल्याला नैसर्गिकरित्या कच्च्या तेलात जेवढे पेट्रोल आहे तेवढेच देईल. पण आज जगात रस्त्यांवर अब्जावधी गाड्या धावत आहेत ज्यांना पेट्रोल हवे आहे. नैसर्गिक कच्च्या तेलात पेट्रोलचं प्रमाण कमी आणि जड इंधनाचे, डांबराचे प्रमाण जास्त असते. म्हणजे बाजारात पेट्रोलची प्रचंड मागणी आहे, पण रिफायनरीकडे जड इंधन जास्त पडले आहे. मग या मोठ्या प्रमाणावर उरलेल्या जड इंधनाचे आपण काय करतो? आपण ते तसेच फेकून देतो का? नाही, अजिबात नाही. आणि इथेच खऱ्या अर्थाने मानवी बुद्धिमत्ता आणि प्रगत रसायनशास्त्राचा प्रवेश होतो. या समस्येवर मात करण्यासाठी रिफायनरीमध्ये अतिरिक्त प्रक्रिया केली जाते. अतिरिक्त प्रक्रिया? हो. यातले सर्वात महत्त्वाचं तंत्र आहे क्रॅकिंग. क्रॅकिंग. नावावरूनच याचा अर्थ तोडणे किंवा मोडणे असा वाटतोय. पण आपण नक्की काय तोडतो आहोत? आपण हायड्रोकार्बनचे मोठे रेणू तोडतो आहोत. मी मगाशी म्हणालो होतो की जड इंधनाचे रेणू हे लांब साखळीसारखे असतात. तुम्ही याला लेगो ब्लॉक्सच्या एका लांबच्या लांब साखळीसारखे समजू शकता. अच्छा.
समजा ही 100 लेगो ब्लॉक्सची साखळी आहे जी जाळायला खूप कठीण आहे आणि तिला बाजारात मागणी नाही. क्रॅकिंगच्या प्रक्रियेत आपण या लांब साखळ्या प्रचंड उष्णतेमध्ये टाकतो आणि सोबत कॅटलिस्ट नावाच्या विशेष रसायनांचा वापर करतो. हा कॅटलिस्ट नक्की काय काम करतो? कॅटलिस्ट हा एका रासायनिक कात्रीसारखा काम करतो. तो या मोठ्या, जड आणि कमी उपयुक्त असलेल्या हायड्रोकार्बनच्या लांब साखळ्यांना ठराविक ठिकाणी अचूक कापतो किंवा तोडतो. या मोठ्या साखळीचे तुकडे होऊन त्यातून 5 ते 10 अणू असलेल्या लहान, हलक्या आणि जास्त उपयुक्त साखळ्या तयार होतात. अरे वा! आणि 5 ते 10 अणू असलेली साखळी म्हणजेच पेट्रोल? अगदी बरोबर ओळखलंस. म्हणजे आपण चक्क कृत्रिमरित्या जड आणि कमी उपयुक्त तेलाचं रूपांतर अत्यंत मौल्यवान अशा पेट्रोल आणि डिझेलमध्ये केले. क्रॅकिंगमुळेच आज जगातील पेट्रोलची प्रचंड वाढलेली मागणी आपण पूर्ण करू शकत आहोत. निसर्गाने जे पेट्रोल दिले नाहीत ते आपण प्रयोगशाळेत मोठ्या रेणूंना तोडून मिळवले. हे खरंच अविश्वसनीय आहे. म्हणजे आपल्या गरजेनुसार आपण रसायनांची मोडतोड करत आहोत, पण फक्त प्रमाण वाढून चालणार नाही ना? म्हणजे तुला काय म्हणायचंय? म्हणजे मला आठवतंय, जुन्या गाड्यांच्या इंजिनमधनं कधीकधी एक विचित्र नॉक नॉक असा आवाज यायचा. इंधनाचा दर्जा किंवा गुणवत्ता ही देखील तेवढीच महत्वाची असते. त्यासाठी क्रॅकिंगसारखीच काही वेगळी पद्धत वापरतात का? होय, इंधनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी जी प्रक्रिया वापरली जाते तिला रिफॉर्मिंग म्हणतात. तू जो नॉक नॉक असा आवाज सांगितलास त्याला इंजिन नॉकिंग म्हणतात. हे तेव्हा होते जेव्हा इंधन इंजिनमध्ये व्यवस्थित एका लयीत जळण्याऐवजी अचानक आणि वेडेवाकडे पेढ घेते. रिफॉर्मिंग प्रक्रियेत इंधनाचे रेणू तोडले जात नाहीत, तर त्यांची फेररचना केली जाते. फेररचना म्हणजे काय? साध्या भाषेत सांगायचे तर सरळ रेषेत असलेल्या हायड्रोकार्बनच्या साखळ्यांना वाकवून त्याचे कड्यांमध्ये किंवा शाखांमध्ये रूपांतर केले जाते. अच्छा, म्हणजे त्यांचा आकार बदलतात. हो, अशा प्रकारच्या रचनेमुळे इंधन इंजिनमध्ये अत्यंत सुरळीत आणि संतपणे जळते, ज्यामुळे इंजिनमध्ये कोणताही स्फोटक आवाज किंवा नॉकिंग होत नाही. या प्रक्रियेमुळे पेट्रोलचा ऑक्टेन नंबर वाढतो. ऑक्टेन नंबर? हो, ऑक्टेन नंबर जेवढा जास्त तेवढी इंधनाची गुणवत्ता आणि इंजिनचे काम उत्तम असते. आता मला संपूर्ण चित्र अतिशय स्पष्ट दिसत आहे. क्रॅकिंगद्वारे आपण मोठ्या रेणूंना तोडून पेट्रोलचे प्रमाण वाढवतो आणि रिफॉर्मिंगद्वारे आपण त्या रेणूंची फेररचना करून पेट्रोलची गुणवत्ता सुधारतो. अगदी अचूक. प्राचीन समुद्रातील सूक्ष्म जीव, त्यांच्यावर पडलेला लाखो वर्षांचा प्रचंड दाब व उष्णता, रिफायनरीमधील 400 अंश तापमानाचे ते डिस्टिलेशन आणि त्यानंतर क्रॅकिंग आणि रिफॉर्मिंगसारख्या अत्याधुनिक वैज्ञानिक प्रक्रिया, या सर्व गुंतागुंतीच्या टप्प्यांमधून गेल्यानंतरच कुठे ते काळे कच्चे तेल, पेट्रोल, डिझेल आणि LPGच्या रूपात आपल्यापर्यंत पोहोचते. हे विज्ञान आणि निसर्गाचे एक अनोखे समीकरण आहे. जेव्हा आपण कोणत्याही रोजच्या वापरातील गोष्टीमागील विज्ञान आणि इतिहास इतक्या जवळून समजून घेतो ना, तेव्हा त्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो. नक्कीच. आजची ही सखोल चर्चा ऐकल्यानंतर मला खात्री आहे की श्रोत्यांसाठी हा एक वेगळाच अनुभव असेल. हो ना. यापुढे जेव्हा आपण स्वयंपाकघरात जाऊन गॅस पेटवू किंवा प्रवासाला जाण्यासाठी कार सुरू करू, तेव्हा ती केवळ एक रोजची साधी कृती नसेल. तेव्हा आपण खऱ्या अर्थानं लाखो वर्षांपूर्वीच्या प्राचीन जैविक इतिहासाचा आणि एका अत्यंत अद्भुत रासायनिक प्रक्रियेचा वापर करत आहोत याची जाणीव आपल्याला नक्कीच राहील. आणि हीच जाणीव आपल्याला एका मोठ्या वास्तवाची आठवण करून देते. निसर्गाची ही प्रक्रिया अत्यंत संथ आहे. त्याला लाखो वर्ष लागतात. याच मुद्द्यावर मला जाता जाता श्रोत्यांसमोर एक विचार मांडायचा आहे. आपण आज पाहिले की निसर्गाला समुद्रातल्या त्या मृत सूक्ष्म जीवांच्या अवशेषांपासून या कच्च्या तेलाचा साठा तयार करण्यासाठी अक्षरशः लाखो कोटी वर्ष लागली आहेत. निसर्गाने कोट्यावधी वर्ष मेहनत करून हे ऊर्जेचे बँक अकाउंट आपल्यासाठी तयार केले. पण आपण माणसांनी हा लाखो वर्षांचा नैसर्गिक साठा अवघ्या काही शतकांमध्येच अत्यंत वेगाने वापरून संपवायला सुरुवात केली आहे. अगदी खरंय. ज्या वेगाने आपण या बँक अकाउंटमधनं ऊर्जेचे पैसे काढत आहोत ते पाहता एक प्रश्न नक्कीच पडतो. जेव्हा हे प्राचीन सूर्याच्या ऊर्जेचे बँक अकाउंट कायमचे रिकामे होईल तेव्हा या वेगाने धावणाऱ्या आधुनिक जगाचे काय होईल? हा खूपच गंभीर आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हो ना. हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःच्या पातळीवर विचार करण्यासाठी सोडून आपण आजची ही डीप डाईव्ह सखोल चर्चा इथेच थांबूया. या रंजक प्रवासात सामील झाल्याबद्दल धन्यवाद.